तर राम राम मंडळी, आज सुद्धा आपण एक ऑफबीट असं लोकेशन घेऊन आलेलो आहोत. ऑफबीट लोकेशन सोबतच खूप छान असं दत्तगुरू महाराजांचं मंदिर देखील आहे इथं. तर प्लेसचं नाव आहे श्री क्षेत्र अवधूतवाडी. जवळगाव वरदायिनी मातेचं जे मंदिर आहे त्याच्या बिलकुल जवळच हे मंदिर आहे. इथं तर आपण पोहोचलेलो आहोत. मंदिराचं दर्शन तर आपण घेणारच आहोत, पण इथं यायचा जो रस्ता आहे ना, तो म्हणजे हिंजेवाडी पासून ते रिहे आणि रिहे पासून ते वरदायिनी मातेच्या मंदिरापर्यंत आणि ह्या मंदिरापर्यंत तो खूपच छान आहे. तर तुम्ही त्या रस्त्याचा म्हणजे त्या जर्नीचा व्ह्यू हा नक्कीच एन्जॉय करायला पाहिजे. तर तुम्ही एकदा एवढा व्ह्यू बघाच. तर बघा हा समोरचा डोंगर किती सुंदर दिसतोय. पूर्ण ग्रीनरी आहे आणि त्याच्या वरतून ढग जात आहेत, तर किती छान दिसतोय तो. हे बघा इथं भात लावलेला आहे, भाताची शेती. वाव, खूप सुंदर निसर्ग इकडचा. रस्ता तर बघा ना किती छान आहे आणि बरीच गर्दी आहे इकडे. पण तो रिंग रोड बनतोय बघा तिकडे समोर, मला दिसत असेल तर. श्री क्षेत्र अवधूतवाडी एक मुखी दत्ताचं मंदिर आहे. चला बघू. वरदायिनी मातेचा व्हिडिओ देखील आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. मागच्या वर्षी कव्हर केला होता जेव्हा लोकांना माहिती नव्हतं ते. आणि आत्ता आपण बघूया, एकमुखी दत्ताचं दर्शन घेऊया. चला. तर खूप साधं सिंपल असं मंदिर दिसतंय, पण जी जागा आहे, लोकेशन आहे ते खूप जबरदस्त आहे, निसर्गाच्या कुशीत आहे. जवळगावच्या बिलकुल बाजूला खूप छान डोंगर, भातशेती आणि एक ओढा आणि नदी आहे बाजूलाच. खूप छान असं वाक्य देखील लिहिलं इथं. आला. संयम, एकाग्रता, धैर्य, करुणा आणि शिस्त हे मनाचे 5 आधारस्तंभ आहेत. तन मन धन गुरुदेवाचं. खूपच छान आणि खूप सुंदर असे ओळी आहेत. आणि इकडे आहे खूप छान सुंदर असं तुळशी वृंदावन.
तर हे बघा, हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. आता द्वार बंद आहेत. नक्की दुपारची वेळ आहे त्यामुळे कदाचित मंदिर बंद आहे, पण इथून सुद्धा दत्तगुरू महाराजांचं दर्शन होते. थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर घेऊ का झूम करून? महाराजांचं दर्शन घ्यायला आलेलो होतो आपण, पण खूप उशीर झाला. डोर बंद आहे. दुपारच्या टायमाला मंदिरांचे डोर सहसा बंद असतात, तर आम्हाला उशीर झाला यायला आणि डोर बंद आहे. पण आम्ही बाहेरून दर्शन घेतलेलं आहे दत्तांचं. तुम्हालाही घडवलं आहे दत्तांचं दर्शन. तर मस्त मूर्ती आहे, एकमुखी, खूप सुंदर मूर्ती आहे. वा वा वा. मंदिराच्या बाजूलाच एक मोठा ओढा वाहतोय आणि पाऊस पडल्यामुळे फुल जोमाने वाहतोय. खरं तर खूप छान अशी महादेवाची पिंड देखील आहेत इथं. आणि औदुंबराचा खूप छान असा वृक्ष आहे, त्याच्या खाली महादेवाची पिंड आहे. मंदिर बंद असतं का आता? मंदिर आता बंद असतं का यावेळेला? आतून लॉक दिसतंय मला. आता इकडं नाही का? बाई मस्त ओढा वाहतोय ना, आणि इथून बनवण्यात आलेला एक पूल. त्या पुलावरून जायचं आपल्याला. वाव, काय मस्त बनवलं. चांगली सोय केली तुम्ही. सोय चांगली केली आहे एकदम. तर ॲक्च्युली या साईडने जे आहे ते मंदिराचा प्रवेश द्वार आहे. म्हणजे या साईडने ॲक्च्युली जायला ते आम्हाला माहिती नव्हतं. आता एक ताई भेटल्या आणि त्यांनी आम्हाला मदत केली की तुम्ही इकडनं जाऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता मंदिरात जाऊन. तर आता आपण जातोय मंदिरात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सुंदर असं मंदिर आहे. पुढे जाऊन देखील किती छान हो. विश्व माझ्या हृदयामध्ये आहे, मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे. तो मला हृदयामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. खूप छान. खूप साधं सिंपल असं हे मंदिर आहे, बट इथला जो भाव आहे, इथला जो वातावरण आहे, इथलं जे भक्तिमय वातावरण आहे ते खूप छान आहे. दत्त महाराजांच्या दर्शनानं एवढं छान वाटतंय ना, एवढं प्रसन्न वाटतंय, विचारू नका. तुम्हाला ही जागा नसेलच माहिती तर नक्की एकदा अवधूतवाडीला या आणि दत्त महाराजांचं दर्शन घ्या. खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला. इथं महाशिवरात्री, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती हे उत्सव खूप छान साजरे होतात. खूप मोठे उत्सव होतात. त्याचप्रमाणे इतर देवतांचे मोठे मोठे फोटो देखील लावलेत बघा. देवीचा फोटो आहे, महाराजांचे फोटो आहेत, नाथमाऊलींचा फोटो आहे, सगळ्यांचे फोटो आहेत. हा असा शंख येतं, खूपच छान पाण्यात ठेवला.
दक्षिणावर्ती सांगते. तर समोर आहे जवळगाव, आणि जवळगावमध्ये एक नवीन मंदिर बांधण्यात आलंय रिसेंटली. काळभैरवनाथाचं मंदिर आहे. त्याचा जो घुमट आहे तो दिसतो आहे समोर. त्या मंदिराचा घुमट बघितल्यानंतर ना मोठा महादेव हे जे मंदिर आहे शिंगणापूर इथलं, त्याची अनुभूती होते खरं तर. पण मंदिर बघा तुम्ही, मंदिराचा कळस बघा. थोडा वेळ जर असेल तर आपण जाऊन त्याही मंदिराचा एकदा बघूया, व्हिडिओ घेऊया. पण इथून त्या मंदिराचा जो व्ह्यू आहे ना खूप छान दिसतोय, खूपच अप्रतिम. छोटीशी पायवाट बनवली इथं जाण्यासाठी. तर वाटत नाही मंदिर असेल इथं, पण खूप छान अप्रतिम असं मंदिर आहे वरती. तर आम्ही इथं दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आलो होतो आणि आम्हाला इथं प्रसादही भेटतो आहे. त्याच्यासाठी नशीब लागतं आणि आम्ही आता इथं प्रसाद ग्रहण करणार आहोत. तर हे बघा, इथं आम्हाला प्रसाद भेटला आहे. तर ही दीदी आहे, हिच्यामुळे आम्हाला माहिती पडलं की दर्शनाला आम्ही त्या साईडने जाऊ शकतो. तू कुठून आली दीदी? मी पुण्यावरून आली इथं सेवा करायला. सेवेसाठी. मग इथं कोणीच नसतं का असं इतर वेळेला? नाही असतं, म्हणजे वन बाय वन प्रसाद असतो इथे. हा, मग त्या ह्याच्यानुसार मग सगळे येतात, प्रसाद करतात. अच्छा अच्छा, ओके. मग आज तुम्ही होते इथं प्रसादासाठी आणि आमचं नशीब बघ की आम्हाला देवाचा प्रसाद भेटलाय. एवढं उशीर झालाय तरी आम्हाला देवाचा प्रसाद हो. भेटलाय. ते पण फक्त तुझ्यामुळे. तू जर आम्हाला म्हटली नसती की इकडनं रस्ता आहे तर आम्ही तिकडनं लगेच निघून गेलो असतो. तर थँक्यू सो मच. तुझं नाव काय? माझं नाव जानकी सायकर. आणि तुम्ही पुण्यात कुठे राहतात? मी शिवण्यावरती राहते. अच्छा, ओके. थँक्यू सो मच. त्यांनी अच्छा, तुमच्या शेतात मिळून बर. सगळ्यात गावांनी ओके. आणि कधी बांधलं हे मंदिर? हा? कधी बांधलं असेल हे मंदिर? ते आत्ता बांधलंय. आत्ताच बांधलं. 10-11 वर्ष झाले. खूप छान मंदिर. खूप छान मंदिर आहे आणि एक मुखी मूर्ती दत्त. किती छान आहे आतमध्ये. एक मुखी दत्ताची. जाऊन सांगितलं बांधायचं होतं ना. हम्म. त्यांनी सगळं जाऊन दिले. शेतात मी बसलेले, मला आता वर काढ, मला कवर आता खाली हो. बांधा खाली, मला आता कवर. मग त्यांनी येऊन सांगितलं ना, हा, ते तेव्हा कामाला होतं ते कंपनी. अच्छा, टेल्को मध्ये होते. क्या बात आहे. नमस्कार. आपण म्हणजे 2011ला ध्यानस्तंभ प्रगट आहे. बर. हा. त्याच्यानंतर आहे मूर्ती खूप छान आहे. दर्शन करून एवढं भारी वाटतं ना, प्रसन्न होतं. मनात भरलं. कुठून आले तुम्ही? आम्ही पुण्यात ना, पुण्यात. चिंचवड. ते हिंगराई मातेचं स्थान आहे. अच्छा, एकदम वरती. टोकावरती का डोंगरावरती? तिथे झेंडा लावतो आम्ही. जे पताका कशी लावली ना हा हा. ते लावतो. आणि ह्या वरती गेलेलो नाही. हो, आता ते तिथे गेल्यानंतर वरनं जायला. वाटच नाही जायला. वाट नाही. आता जायला आहे वाट करणार, पण ते अजून अवकाश आहे वाट. खरंच आज कमालच झाली. कमाल म्हणण्यापेक्षा दत्तगुरूंचा एक प्रकारे आशीर्वादच. आज सकाळी असा काही प्लॅन नव्हता की आज कुठं जायचं ब्लॉग शूट करायला किंवा कोणत्या प्लेसला जायचं वगैरे. आणि म्हणजे जागाही काही ठरलेली नव्हती. असंच निघालो, तेही लेट निघालो. युजली आम्ही अर्ली मॉर्निंग निघतो, आज थोडा लेट निघालो दुपारी. आणि इथं पोहोचलो अवधूतवाडीच्या इथं. आधी मंदिर वाटलं बंद आहे, दर्शन कदाचित व्यवस्थित झालं नाही, म्हणजे बाहेरूनच झालं. आधी तुम्ही बघितलं. नंतर त्यांनी आम्हाला बोलवलं, इथं जे लोक सेवेसाठी आले त्यांनी, आणि बोलवलं की या साईडने दर्शन घ्या. आणि या साईडने दर्शन देखील झालं. दर्शन एवढं छान झालं, दत्तगुरूंचं कृपा म्हणायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रसाद देखील भेटला. खूपच छान मंदिर आहे, खूप कमी लोकांना माहिती आहे. तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर, ह्या मंदिराचा परिसर, दत्त महाराजांची मूर्ती कशी होती? तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर नक्की लिहा. गुरुदेव दत्त महाराज की जय. ठीक आहे. असेच ऑफबीट लोकेशन्स, ऑफबीट किंवा अशी न माहिती असलेले मंदिरं किंवा ऐतिहासिक प्लेसेस आपण आपल्यासाठी आणतच असतो. तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. दत्त महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.